हाय फ्रेंड, स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर. तर कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. इथं ब्लाऊज पीस इथं घडी करून घेतले आहे डबल. या साईडला बंद आहे, बंद भाग. तर आता इथं आपण तिरकस असते ते इथं आपण सरळ करून घेऊ कापड खालच्या साईडला. आता इथं आपण टीप घेऊ आणि 2-2 इंच इथं मार्कर करू. अशा प्रकारे आता ही लाईन सरळ करून घेऊ. 2-2 इंच इथं सोडले आहे या साईडला. त्यानंतर आता आपण इथं उंची मोजू. उंची आहे ब्लाऊजची उंची 13 इंच आहे. तर इथं 14 इंच घेऊ आपण. शिलाईसाठी अर्धा इंच खाली जाईन, अर्धा इंच वरती जाईन शिलाईमध्ये. या साईडला पण 14 मोजून घेऊ आणि ही लाईन सरळ करून घेऊ इथं. आता इथं आपण शोल्डर मोजू. शोल्डर आहे 5.5. इथे पण मोजू 5.5. आता इथं शोल्डर पट्टी घेणार आहोत. तर 3.5 आहे शोल्डर पट्टी. शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल. आता इथं आर्महोल आहे 5.5. इथे पण मोजू 5.5. इथे लाईन सरळ करून घेऊ. आता आर्महोलच्या इथं मध्ये भाग काढू. इथं चेस्ट असा चौथा भाग आहे 7.25. इथून रेस्ट पासून मोजू. इथं चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाईसाठी घेतले. या साईडने 1 इंच मोजू. इथं गोल आकार देऊ. आता इथं कंबर आहे आपला 28 इंच. तर 7.5 येतो चौथा भाग. सॉरी, इथं 1.5 इंच शिलाईन घेतली आहे. तर इथं पुढचा गळा आहे 5.5. तर इथं 6.5 घेतले. इथे रुंदी घेतले 2.25. इथं असं बॉक्स तयार करू. इथं गोल आकार देऊ. इथं अर्धा इंच वाढवलं आहे. इथं 3 इंच घेतले योगपट्टीची. या साईडला 2.5 इंच घेतले. तर ही लाईन सरळ करून घेऊ. इथं आपण सरळ करून घेऊ. इथं 1 इंच वरती घेतले आहे आणि इथं असा शेप देऊ कटोरीच्या. तर कटोरी मोजू आपण. या रेषापासून 5 इंच. या साईडनं मोजू 2.5 इंच
आणि इथून असं मोजू 1 इंच वरती. आता ह्या तिन्ही पॉईंट जोडून घेऊ. कटोरीचा शेप येईल असा इथं. मस्त असं गोल आकार द्यायचं. कटोरीचा शेप येईल असं. ही लाईन इथं सरळ करून घेऊ. आता इथं कटोरीचे मध्य भाग काढू. असं टेप दुमडू आणि इथं एक पॉईंट देऊ असं. इथं खाली 1.5 इंच वाढवू आपण. आणि असं तिरकस लाईन काढून घेऊ. अशा प्रकारे या साईडला पण तसंच. इथून 1.5 इंच वरती घेतले आहे स्टक साठी. आता 1 इंचाचा असं स्टक देऊ दोन्ही साईडला. हे बघा असं प्रकार स्टक द्यायचे. आता हे कटिंग करून घेऊ आपण. ह्याच्यात कटोरी आणि साईड पार्ट निघणार आहे. योकपट्टी नंतर कट करू. हे 2 पार्ट निघाले आहे. तर उंची 14 इंच घेतली आहे. इथं सरळ लाईन काढू. आता शोल्डर 5.5. इथे पण 5.5 घेतले. इथं आर्महोल आहे 5.5. इथे पण मोजून घेतले. इथं आर्महोलचे मध्य भाग काढू. इथे 7.25 घेतले. 1.5 इंच शिलाईन घेतले. आणि इथं 1.25 इंच घेतले. गोल आकार देऊ इथं. शोल्डर घेतले 3.5. आता मागच्या गळा आहे इथं 5 तर इथं 6 घेतले आहे. रुंदी घेतली 2.5 इंच. असं बॉक्स तयार करून घेऊ. इथं गोल आकार देऊ गळ्याचा. आता ही फिटिंगची लाईन इथं आपण सरळ करून घेऊ. अशा प्रकारे लाईन सरळ करून घेऊ. आता इथून फिटिंगची लाईन पासून असं टेप दुमडू आणि पॉईंट देऊ आणि 4 इंच इथं वरती घेऊ स्टक साठी. आता इथं दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊ. तर आता अशा प्रकारे हे मापे झाले. इथं अर्धा इंच वरती घेऊ आणि तिरकस लाईन इथं काढून घेऊ.
आता हे आपण कटिंग करून घेऊ. आता इथं बाही मोजू आपण. 8 आहेत, इथं 2 इंच वाढवलं आहे बाहीसाठी. 10 घेतले आहे इथं आणि इथून असं मोजू. इथं असं हा पाठ घ्यायचा. फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत असं खूण करायचे. त्यानंतर 1.5 ते 2 इंच शिलाईसाठी घेऊ. इथं असं शेप देऊ बाहीच्या. इथं 1.5 इंच मोजू आणि 1.5 इंच असं मोडायचं. त्यानंतर इथं दंड घेरचं माप टाकू 4.5 आणि 2 इंच शिलाईसाठी घेतले. इथं लाईन सरळ करून घेऊ. आता हे कटिंग करून घेऊ. आता योग पट्टी काढू. 4 इंच घेतले आहे आणि इथं 9.5 घेतले आहे. इथे 3.5 घेतले आहे. आता हे कट करून घेऊ. योगपट्टीचे कटिंग करत आहोत. आता इथं थोडंसं शेप देऊ. असं इथं असा शेप देऊ योगपट्टीच्या आणि हे कट करून टाकू खालून थोडंसं. आता ही योगपट्टीची कटिंग झाली आहे. तर आता झाली कटिंग पूर्ण. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.